Hey, hello everyone. मी आहे स्वाती and welcome to day 9 in our 30 days of cake journey. आणि आज आपला आहे डे 9 आणि डे 9 ला हा क्रम कोट केलेला जो केक आहे तो आपण पूर्ण फिनिशिंग कशी करायची ती पाहू. क्रीम कशी बनवायची हे तर मी डे 2 ला दाखवलं होतं. तुम्ही डे 1 डे 2 डे 3 पाहून घ्या. त्यामध्ये ही अशी क्रीम आणि कोणती क्रीम यूज केली ते डे 2 मध्ये तुम्हाला कळून जाईल. आहे टर्न टेबल, हा आहे केक बेस, ही आहे पॅलेट नाईफ, हा आहे नाईफ. तर ह्या सगळ्या गोष्टी केक मध्ये इम्पॉर्टंट आहेत आणि हे मी लिस्ट मध्ये ऑलरेडी. पॅलेट नाईफ जो आहे हा असा होल्ड करायचा फिनिशिंग साठी आणि असं स्ट्रेट पकडायचा आणि जस्ट टन 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 दोन्ही हाताचा यूज करायचा आहे हे फिरवण्यासाठी आणि ह्याने आपल्याला फिनिशिंग द्यायची आहे. पाइपिंग बॅग मध्ये घेऊन फिनिशिंग करा. आणि ती कशी होल्ड करायची आणि कशी करायची मोठ्या साईजची आहे, तुम्ही पण मोठ्या साईजची घ्या. कोन पकडायचं आहे, कोन मध्ये हे जस्ट हा असा कोन रेडी करायचा आहे. मी डे 2 मध्ये हे सांगितलेलं आहे, पण तुम्ही नवीन असाल मी रिपीट सांगते. आणि ह्यामध्ये हे असं भरायचं आहे. इतकं इझी आहे हे. त्याचं पुढचं टोक घ्यायचं कट करून. त्यानंतर हे माझ्या हाताची मुवमेंट आणि ह्या हाताची मुवमेंट तुम्ही बघू शकता. खाली पकडायचं आहे आणि एक फक्त लाईन तुम्हाला इकडे प्रेशर द्यायचं आहे जोरात आणि हे फक्त फिरवायचं आहे. सेकंड लाईन, ह्याला मी प्रेशर दिलाय. जरा जवळ ये, जवळ ये. ह्याला मी प्रेशर दिला आहे. लाईन तुम्हाला करायचं, तुम्ही हळूहळू करा. माझी प्रॅक्टिस आहे, मी फास्ट करते. वन्स अगेन तसं जर तुमची प्रॅक्टिस होईल तर तुम्ही डायरेक्ट करू शकता. मी डायरेक्ट पण दाखवते. फक्त लाईन बरोबर जायचं आहे तुम्हाला. आणि ही ट्रिक यूज करा जेणेकरून कुठेही मेस होणार नाही आणि तुमची फिनिशिंग केकची प्रॉपर होईल. आणि हा 2 kg चा केक आहे, थोडा जास्तच होईल. आपला होम बेकरचा केक थोडासा मेजरमेंटने 100-200 ग्राम भरतो जास्त आणि आपण ते द्यायचंच. कस्टमर हॅपी होतो. आणि ही वरपर्यंत घेऊन आल्यानंतर सेम वरही ही पाइपिंग बॅग तुम्ही जसं मी लास्ट क्रम कोट मध्ये दाखवलं होतं सेम तीच टेक्निक यूज करायची. पुढचं जे आहे ते सरळ, हात तुमचा सरळ असा असा असा, हात हा सरळ थोडासा, जसे जो तुमचा लेफ्ट हँड आहे राईट हँड आहे हे बघा. पुढच्या टोकानेच मी करते. मी पॅलेट नाईफ उचलला नाहीये, मी उचलते तरी मला प्रॅक्टिस आहे. तुम्ही उचलू नका. सुरुवातीला हे स्पॉन्ज असं बाहेर येतं तर, आणि नंतर पूर्ण पॅलेट नाईफ सरळ तिला अशी त्यावर ठेवायची अशी आणि वरचं कव्हर करून घ्यायचं आहे. आता सरळ पॅलेट नाईफ ठेवायची आहे आणि फक्त राऊंड राऊंड केक फिरवायचा आहे. आणि थोडासा मी जेंटल प्रेशर दिलेला आहे त्याच्यावर, हलका प्रेशर, हलका प्रेशर. आणि बघताय ज्या ऑलरेडी ज्या ठिकाणी थोड्याशा क्रीम अप्लाय झालेली नव्हती तिथेही माझ्या प्रेशरमुळे क्रीम गेलेली आहे. स्क्रॅपर फक्त ठेवायचंय, फिरवायचंय. तुम्ही पाहू शकता केकची फिनिशिंग इतकी सुपर्ब येते ह्याने. कोणालाही वाटेल हा 3D फॉन्डंट केक आहे. कोणी विश्वास नाही ठेवणार की हा एक व्हिपिंग क्रीमचा केक आहे. जितकं जेंटल आणि छान तुम्ही कराल तितकी छान अशी तुमची केकची फिनिशिंग. आणि जो स्क्रॅपर आहे तो स्ट्रेट पकडायचा आहे आणि जोपर्यंत तुमच्या मनाला वाटत नाही तोपर्यंत फक्त फिरवत राहा. दोन्ही हाताचा यूज करायचा आहे, फिरवायचा आहे. पाहू शकता फक्त स्क्रॅपर यूज करून. स्क्रॅपरही माझा बघू शकता मी बिलकुलही घाण केलेलं नाहीये. तर पुढचं टोक आहे ते फक्त जस्ट इतकं आणि त्याला असा बेंड केलाय जेणेकरून तुमच्या केकची फिनिशिंग एकदम प्रॉपर येईल. प्रत्येक वेळी तुम्हाला पॅलेट नाईफ क्लीन करायची आहे, प्रत्येक वेळी. हीच पॅलेट नाईफ पुन्हा फिरवायची नाहीये. आणि माझा हात बघू शकता एकदम स्ट्रेट आहे. मी असं करत नाहीये, मी स्ट्रेटच पकडलाय. व्हिडिओ मध्ये दिसत असेल की मी खालून वर घेते, पण मी स्ट्रेट पकडलाय. आता केकची तुम्ही फिनिशिंग बघू शकता काय सुंदर आलीये. म्हणजे कोणीही विश्वास ठेवणार नाही की हा फॉन्डंटचा केक नाहीये.
ह्याच्यावर तुम्ही फॉन्डंटचं मेकअपचे थीम वगैरेचं पण करू शकता. पण हा आपला टॉम अँड जेरीचा कस्टमाइज केक आहे. आणि पाहू शकता हा किती सुंदर फिनिशिंग झालेला आहे. आणि तुम्हीही करू शकता. आणि ह्याचा जे बेसिक वरचं जे कस्टमाइज डेकोरेशन आहे ते मी डे 10 मध्ये दाखवेल. तर डे 10 बघायला नक्की हे डेकोरेशन बघायला डे 10 बघा आणि भेटूया डे 10 मध्ये. बाय बाय.